या जेवायला. आज आपल्या ऑर्डरची मोठी फजिती झाली. पुढे जाऊन सांगते, ही ते बऱ्याच दिवसानंतर आपल्या आता जेवणाची व्हिडिओ आली. कारण ना, आपण जी ऑफर दिली होती त्याला इतका चांगला प्रतिसाद भेटेल, असा विचार सुद्धा नव्हता केला. त्याच्यामुळे ज्या ऑर्डर्स होत्या त्याच कंप्लीट करण्यात चाललं होतं. तर आज एकच ऑर्डर होती आणि पहिल्यांदाच ही ऑर्डर आली होती म्हणून म्हटले चला आज तुमच्यासोबत ती पण शेअर करावी. आज जी मला ऑर्डर दिली होती तर पुण्यावरून येणार होते आणि त्यांनी मला फोन केला, की "ताई मासवडी भेटेल का?" म्हणून. तर मी म्हटले, "हो ठीक आहे." तसाही माझ्याकडे टाईम होता. तर त्याच्यासाठी मी तीच इथे तयारी करण्यासाठी घेतली होती. आणि म्हणजे मेनू कार्डमध्ये तर आपल्या मासवडी हा आहे, पण त्याच्यानंतर ऑर्डर ही कधी अशी आली नाही आणि मी पण एक्साइटेड होते, की पहिल्यांदाच आली म्हणून. तर इथे मी तयारी करायला घेतली. त्यांनी मला काहीतरी ऑर्डर दिली असेल 6:00 वाजता आणि ते म्हटले, की 9:30-10:00 वाजेपर्यंत पोहोचवून द्या म्हणून. जेव्हा जेवण कंप्लीट झालं आणि मी त्यांना फोन लावायला गेले, तर त्यांचा फोन स्विच ऑफ होता. म्हणजे जवळ-जवळ 11:00 वाजेपर्यंत मी फोन लावत होते, पण फोन काही त्यांचा लागलाच नाही, स्विच ऑफ. अक्षरशः मला टेन्शन आलं, की आता नक्की करायचं काय? आणि पेमेंट तर केलेलं होतं म्हणा त्यांनी ॲडव्हान्समध्ये. पण तरी म्हटलं काय झालं असेल, की त्यांचा फोनच कोणी रिसीव्ह करीना, सॉरी फोनच लागेना किंवा तिकडं कोण रिटर्न कॉल पण करेना तर त्याच्यामुळं. आणि कसं तरी मला असं वाटतं 11:15 वाजता तिकडनं फोन आला असेल आणि त्या म्हटल्या, की "सॉरी ताई फोन स्विच ऑफ झाला होता." हे ते बरेचसे रिझन सांगितले आणि फक्त मोबाईल माझ्याच मोबाईलमध्ये नंबर होता म्हणून. तर असं कधी वाटलं, की बाबा आपला ज्या मोबाईलमध्ये नंबर आहे तो बंद झालेला आहे. एकदम सोपं आहे, की माझा जो पेज आहे ह्याच्यावरती मी बायोमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर देते. त्यामुळं असा कधी प्रॉब्लेम आला, कदाचित एवढ्या घाईमध्ये लक्षात येत नाही माणसाच्या, की बाबा आपण Insta पेजवरती जावं, तिथे त्यांचा नंबर आहे. तर हे सर्व तर अशी ऑर्डर पूर्ण झाली. आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली, स्टोरी पूर्ण ऐकली, लाईक आणि फॉलो करून घ्या.